नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय सांगळे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या प्रकरणामध्ये आपण मानवी भूगोलाच्या विषयी परिचय करून घेतलेला आहे. यामध्ये आपण मानवी भूगोल म्हणजे काय, मानवी भूगोलाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या विचार प्रवाहातील अभ्यास पद्धती, त्यानंतर मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा याविषयी आपण सविस्तर मागच्या प्रकरणामध्ये चर्चा केलेली आहे. आज आपण मानवी भूगोलातील प्रकरण दुसरे, मानवी भूगोलामधील विचार प्रवाह, थॉट्स इन ह्यूमन जाग्राफी याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण मानवी भूगोलाचा विकास करण्यासाठी प्राचीन काळापासून तर आजपर्यंत म्हणजे आधुनिक काळापर्यंत कुणाचे योगदान या विषयाच्या विकासामध्ये पडलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मानवी भूगोलातील विचार प्रवाह याविषयी चर्चा करत असताना आपण भूगोलाची सुरुवात कधी झाली हे पाहणं आवश्यक आहे. आपण मागच्या प्रकरणामध्ये इरॅटोस्थेनीसने जिओग्राफी हा शब्द कसा तयार झाला हे आपण अभ्यासलेला आहे. इरॅटोस्थेनीसने जिओग्राफी ह्या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन, हे जिओग्राफी म्हणजे पृथ्वीचे वर्णन, अशा प्रकारची व्याख्या ही भूगोलाची प्राचीन काळामध्ये ग्रीक तत्ववेत्ता इरॅटोस्थेनीस याने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सांगितलेले आहे. हे आपण मागच्या प्रकरणात पाहिलेलं आहे. सर्व ज्ञान शाखा ज्या आहेत त्यामध्ये भूगोल ही प्राचीन शाखा आहे. याचं कारण असं आहे की मानवाला सतत आपल्या सभोवताली जे निसर्गामध्ये उपलब्ध आहे त्याविषयी त्याला कुतूहल हे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. कारण भूपृष्ठ हे भूगोलाचे महत्त्वाचे अभ्यास क्षेत्र आहे. ही ज्या काही घटना या ठिकाणी घडतात ह्या सर्व भूगोलाच्या रंगमंचावर घडतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पृथ्वी हा एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर या ठिकाणी आपण सर्वजण किंवा अनादी कालापासून, प्राचीन कालापासून मानव इथं सतत कुतूहलाने निरनिराळ्या घटकांचा या ठिकाणी निसर्गातील वापर करून घेताना आपल्याला दिसत आहे. अगदी आदिमानवाने सुद्धा सर्वप्रथम त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीचे या ठिकाणी वर्णन केलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे त्याच्या सभोवतालची प्राकृतिक रचना, वेगवेगळी वैशिष्ट्ये, त्यामध्ये हवामान आहे, हवामानामध्ये सतत बदल होताना आपल्याला दिसतात. या पृथ्वीवर असणारे प्राणी
त्यानंतर वनस्पती, जलाशय म्हणजे नद्या, समुद्र याचा त्याने सतत या ठिकाणी विचार केलेला आपल्याला दिसून येतो. 10,000 वर्षापूर्वी मानव हा गुहेमध्ये राहत होता. तिथं त्याला त्यावेळी जे प्राणी दिसले त्याची चित्र काढलेली आहेत. ही चित्र आजही आपण पाहू शकतो. या चित्रासाठी त्याने जे कलर वापरले ते कलरसुद्धा एक विशिष्ट प्रकारचे असे वनस्पतीपासून बनवलेले कलर आहेत आणि ते आजही जशाचे तसे आपल्याला दिसतात. याचा अर्थ असा आहे की मानव हा त्या काळापासून म्हणजे सभोवताली जे दिसतं त्याचं वर्णन करण्याची कला त्याने शिकून घेतलेली आपल्याला दिसते. लिखाणाचा अभाव होता, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून त्याने या ठिकाणी व्यक्त होण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. भौगोलिक विचार प्रणालीचा उदय आणि विकास याला जुनी परंपरा आहे. अतिप्राचीन काळामध्ये या शास्त्राचा विकास झालेला आपल्याला दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी भौगोलिक विचार प्रवाहाचा आढावा घेणं हे आवश्यक आहे. लिखित प्रकारचं साहित्य, सांख्यिकी नकाशे किंवा कुठल्याही स्वरूपामध्ये साहित्य हे उपलब्ध नसतानासुद्धा या वेगवेगळ्या विचारवंतांनी पुराभिलेख शास्त्राच्या आधारावर या ठिकाणी संशोधन केलेले आपल्याला दिसून येते. सर्वच प्राचीन संस्कृतीमध्ये भूगोलशास्त्राचा विकास केलेला दिसून येतो. भूगोलशास्त्राच्या विकासावर त्या ठिकाणी भर पडलेली आपल्याला दिसून येते. निरनिराळ्या नैसर्गिक शास्त्रांच्या विकासामध्ये प्राकृतिक परिस्थितीचा सहभाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर बॅबेलोनियन संस्कृती जी आहे या संस्कृतीमध्ये खगोलशास्त्राचा विकास त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. बॅबेलोनियन संस्कृतीमध्ये खगोलशास्त्राचं निरीक्षण हे सर्वात जास्त झालं, कारण आकाश हे निरभ्र असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी या संधीचा फायदा घेऊन खगोलशास्त्रामध्ये प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. इजिप्तमधील नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये सुपीक जमीन आहे. या प्राकृतिक परिस्थितीचा मानवाने फायदा घेऊन त्या ठिकाणी मानवाने शेतीला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. शेतीचा विकास झाला, त्याबरोबर भूमितीचा विकास झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ग्रीसमध्ये विविध पूर्ण प्राकृतिक रचनेची वैशिष्ट्ये असल्यामुळे त्या ठिकाणी नद्यांची खोरी, सागरी मैदाने, पर्वत पठार, समुद्राचे किनारे या प्राकृतिक भूगोलशास्त्राच्या घटकांचा अभ्यास केला गेला. त्याच्या अभ्यासाच्या विकासावर त्या ठिकाणी भर घातलेली आपल्याला दिसून येते. भूगोलशास्त्रातील ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पना त्या ठिकाणी असणाऱ्या उपलब्ध साधनसंपत्तीवर आधारित विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरण घ्यायचं झालं तर बॅबिलोन येथील मणिशंख याचे आराखडे उपलब्ध आहेत. मेटाशियानामधील नौकानयनांचे आराखडे उपलब्ध आहेत. त्यानंतर कोरलेल्या विटा, मगाशी सांगितल्याप्रमाणे गुहेमध्ये काढलेली चित्र, जे प्राण्यांची चित्र, त्याच्या सभोवताली जे प्राणी त्याला दिसत होते, या प्राण्यांची चित्र त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येतात.
हे सर्व जे साहित्य आहे हे उल्लेखनीय असं साहित्य या ठिकाणी भूगोलाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरलेलं आपल्याला दिसून येतं। ग्रीक पूर्व हेलेनियन संस्कृती यामध्ये प्राकृतिक उठाव म्हणजे पर्वत, पठार, मैदान, देशाच्या सीमा या संदर्भामध्ये ज्ञान विकसित झालेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतरच्या काळामध्ये व्यापार, वाहतूक यामुळे भौगोलिक ज्ञानामध्ये भर पडलेली आपल्याला दिसून येते। ज्यू धर्मियांच्या ओल्ड टेस्टामेंट या ग्रंथामध्ये इस्रायल व शेजारच्या देशाबद्दल विपुल माहिती उपलब्ध असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतरच्या काळामध्ये कोनिशियन, ग्रीक, रोमन, भारतीय, अरब संस्कृतीच्या काळात भूगोल शास्त्राच्या विकासामध्ये भर पडलेली दिसून येते। भूगोलातील बहुतेक सर्व मूलभूत संकल्पना या काळामध्ये मांडलेल्या आपल्याला दिसून येतात। मध्ययुगीन काळामध्ये इतर शास्त्राप्रमाणे या शास्त्राचा विकास थांबलेला दिसून येतो। टॉलेमीच्या काळामध्ये टॉलेमीने पृथ्वी केंद्री कल्पना मांडली, म्हणजे पृथ्वीच्या संदर्भामध्ये टॉलेमीने संशोधन केलं आणि त्याने सांगितलं की पृथ्वी ही काय आहे, स्थिर आहे। आणि या विचारसरणीला त्यावेळच्या पोपने पाठिंबा दिला आणि वैज्ञानिक सत्य समाजापुढे येण्यास त्या ठिकाणी आणखी काही काळ जावा लागला। म्हणजे आज आपण पाहतो की पृथ्वी काय आहे, फिरते आहे, म्हणजे पृथ्वी अस्थिर आहे। पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते। परंतु त्यावेळी या टॉलेमीने त्या ठिकाणी पृथ्वी केंद्रित संकल्पना मांडली। पृथ्वी स्थिर आहे किंवा पृथ्वी फिरत नाही आणि त्यामुळे या विचाराला त्या ठिकाणी संशोधनाला खीळ बसलेली आपल्याला दिसून येते। पुढे याला पोपने पाठिंबा दिल्यामुळे आणखीन हे सत्य समाजापुढे येण्यास उशीर लागलेला दिसून येतो। यानंतर अधिक आधुनिक भूगोलशास्त्राची भर त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये या विकासामध्ये पुढे भर पडलेली आपल्याला दिसून येते। यामध्ये कोलंबस याने 1498 मध्ये भारतामध्ये तो आला। त्या काळामध्ये झामोरीन नावाचा जो राजा होता त्याने त्याचं स्वागत केलं केरळमध्ये। हा कोलंबस 1498ला जगप्रवास करून त्या ठिकाणी आला। त्यानंतर मॅगेलनने संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली। वास्को द गामा हा सुद्धा भारतामध्ये आला। कॅप्टन कुक ह्या सर्व लोकांनी या ठिकाणी पृथ्वीच्या संदर्भामध्ये अभ्यास केला। पृथ्वीवर असणारे पर्वत, पठार, मैदानं, नद्या, समुद्र या सर्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। अज्ञात भाग त्यांनी शोधण्याचा प्रयत्न या काळामध्ये केलेला दिसून येतो। नवीन जलमार्ग शोधले। यामध्ये कोपर्निकस, केपलर, न्यूटन, थेलिस, इरॅटोस्थेनिस, हेरोडोटस यांनी पृथ्वीच्या वेगवेगळ्या स्थितींचा शोध लावलेला दिसून येतो। मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधविषयक विचार ॲरिस्टॉटलने मांडलेले आहेत। पुढे रोमन साम्राज्यामध्ये स्ट्रॅबो याने प्रदेशविषयी विश्वकोश लिहिला। स्ट्रॅबोने वेगवेगळ्या प्रदेशाविषयी वेगवेगळे विश्वकोशाचे खंड प्रकाशित केले। 18व्या शतकातल्या
शेवटच्या काळामध्ये भूगोलशास्त्राचे स्वरूप जवळजवळ संपूर्णपणे बदललेले आपल्याला दिसून येते. त्याला एक आधुनिक स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आधुनिक भूगोलाचा पाया त्या ठिकाणी भूगोल विचारवंतांनी घातलेला दिसून येतो. यामध्ये अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट, कार्ल रिटर यांनी विशेषतः भूगोलाला आधुनिक भूगोलाचं स्वरूप प्राप्त करून दिलं. इसवी सन 1900 पर्यंत भूगोलाचा सर्वांगीण विकास हा जर्मनीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणूनच यास जर्मशास्त्र असेही म्हणतात. 20व्या शतकामध्ये युरोप, अमेरिका, आशिया या देशामध्ये भूगोलशास्त्राचा विकास झाला. भूगोलशास्त्राच्या या प्रदीर्घ वाटचालीमध्ये त्याचे स्वरूप, व्याप्ती यामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. अभ्यास पद्धती बदलल्या, अभ्यासाची साधने बदलली. द्वैतवाद, निसर्गवाद, संभववाद, अस्तित्ववाद, मार्क्सवाद ह्या सर्व ज्या संकल्पना आहेत या काळाच्या ओघामध्ये त्या ठिकाणी पुढे आलेल्या आपल्याला दिसून येतात. ह्या सर्वांचा जर आपण विचार केला तर भूगोलाच्या विकासामध्ये काही महत्त्वाचे टप्पे आपल्याला या ठिकाणी पाडता येतात. काही विकासाचे कालखंड हे निश्चित करता येतात. त्यामध्ये प्रामुख्याने मानवी भूगोलाच्या विकासाचे जे कालखंड आहेत ते पहिला जो कालखंड आहे तो प्राचीन काळातील भौगोलिक विचार हा आपल्याला घेता येईल. त्यानंतर मध्ययुगीन काळातील भौगोलिक विचार याविषयी आपल्याला चर्चा करता येईल. तिसरा काळ जो आहे आधुनिक काळातील भौगोलिक विचार याविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती मिळवायची आहे. तर हे प्रामुख्याने तीन कालखंड हे भौगोलिक विकासाच्या दृष्टीने, जे मानवी भूगोलाच्या विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी महत्त्वाचे आपल्याला मानता येतील. यामध्ये आपण पहिला जो कालखंड आहे त्याविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पहिला जो कालखंड आहे तो प्राचीन काळातील भौगोलिक विचार. प्राचीन काळातील भौगोलिक विचार यामध्ये पूर्व ऐतिहासिक काळ, या पूर्व ऐतिहासिक काळामध्ये वैदिक कालखंड, रामायण आणि महाभारत, बौद्ध आणि जैन ग्रंथ, पौराणिक काळ या वेगवेगळ्या कालखंडामध्ये झालेल्या घडामोडींचा आढावा हा प्राचीन काळामध्ये घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं या ठिकाणी महत्त्वाचं आहे ग्रीक भूगोल विचारवंतांचे योगदान. ग्रीक भूगोल विचारवंतांनी अतिशय महत्त्वाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये महाकवी होमर, थेल्स, त्यानंतर ॲनॅक्सिमेंडर, हेकिटियस, हेरोडोटस, प्लेटो, एरिस्टॉटल, थिओफ्रेस्टस, इरॅटोस्थेनिस, पॉलिबियस, हिपोक्रॅटस, हिपार्चुस आणि पोसिडोनियस हे ग्रीक विचारवंत यांनी भूगोलाच्या विकासामध्ये, मानवी भूगोलाच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. प्राचीन काळातील भौगोलिक विचार यावर चर्चा करत असताना प्राचीन काळामध्ये मानवी भूगोलाचा विकास झाला. सिंधू नदीच्या काठावर सिंधू संस्कृतीचा कालखंड हा महत्त्वाचा मानला जातो. इसवी सन पूर्व 2600
ते इसवी सन पूर्व 1500 हा जो काळ आहे हा सिंधू संस्कृतीचा काळ मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये प्राचीन काळामध्ये भौगोलिक ज्ञानाचा विकास हा सिंध नदीच्या खोऱ्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. इसवी सन पूर्व सुमारे 2600 वर्षापासून हा विकास झालेला होता. भारतामध्ये सिंध संस्कृतीच्या विकासामध्ये मोठी भर भूगोलामध्ये पडलेली आपल्याला दिसून येते. मोहनजोदडो, हडप्पा या संस्कृतीचे भग्नावशेष आज आपल्याला सापडलेले आहेत. लोथल, त्यानंतर आपल्याजवळ प्रवरा नदीच्या काठावर जोर्वे नावाची संस्कृती, प्राचीन संस्कृती सापडलेली आहे. त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे प्राचीन काळातील लोकांना भूगोलाचं ज्ञान होतं असं आपल्याला म्हणता येईल. कारण ह्या सर्व ज्या प्राचीन संस्कृती आहेत, ह्या सर्व संस्कृत्या ह्या नदीच्या काठावर विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे नदीच्याच काठावर का, तर शेती हा त्यावेळचा व्यवसाय होता. पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी हे नदीच्या काठावर सहज उपलब्ध व्हायचं, म्हणून त्या ठिकाणी शेतीचा विकास या नद्यांच्या काठावर झालेला दिसून येतो. पर्यायाने या सर्व संस्कृत्या त्या ठिकाणी उदयास आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांच्या उत्खननाच्या आधारे मागोवा घेतलेला आहे. ताम्रयुग, कांस्ययुग या युगामध्ये या संस्कृत्या या ठिकाणी अस्तित्वात होत्या असं आपल्याला म्हणता येईल. त्या काळामध्ये सुद्धा नागरी वसाहतींचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये रस्ते, गटारे हे सर्व सिस्टमॅटिक असलेले आपल्याला दिसून येतात. मानवाच्या वसाहती ह्यासुद्धा पद्धतशीरपणे त्या ठिकाणी विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. कृषी आणि हवामानाच्या घनिष्ठ संबंधाबद्दल, खनिज संपत्तीबद्दल, व्यापाराबद्दल त्यावेळच्या लोकांना ज्ञान असल्याचं आपल्याला दिसून येतं. कृषीमध्ये तांदूळ, गहू, कापूस आणि गव्हाचे उत्पादन त्या ठिकाणी घेतले जायचे. सुती वस्त्रे बनवणे, कांस्यपासून विविध प्रकारच्या शिल्पकृती बनवणे इत्यादी कला त्या काळामध्ये या लोकांना अवगत होत्या असं आता जवळजवळ सिद्ध झालेलं आहे. यामध्ये पहिला कालखंड जो आहे पूर्व ऐतिहासिक काळ, त्यामध्ये वैदिक कालखंड महत्त्वाचा आहे. या वैदिक कालखंडाचा पिरियड जो आहे तो इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 असा या वैदिक पिरियड आपल्याला सांगता येईल. या काळामध्ये वैदिक ग्रंथाची निर्मिती झाली. ग्रंथामधील वेगवेगळ्या मतांच्या आधारे आर्य लोक जे आहेत ते अनेक भौगोलिक स्थळांची त्या ठिकाणी माहिती सांगतात. विज्ञान, प्राकृतिक भूगोल, आर्थिक भूगोल, सामाजिक भूगोल याविषयीचे ज्ञान या वेदांमध्ये आपल्याला दिसून येते. वेदांमध्ये ऋग्वेद हा संपूर्ण जगामध्ये सर्वात जुना ग्रंथ मानला जातो. म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये ऋग्वेद हा सर्वात जुना ग्रंथ आहे. वैदिक काळामध्ये आर्यांच्या भूगोलाच्या ज्ञानासंबंधी वेदांमध्ये अनेक संबंधांच्या आधारे त्याचा परिचय आपल्याला होताना दिसतो. अथर्व वेदाच्या पृथ्वी सूक्तामध्ये भारताची सर्वप्रथम
भौगोलिक माहिती करून दिलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी भूगोलास विविध लयबद्ध विज्ञान रूपात मांडलेले दिसून येते. त्यामध्ये भूरूपशास्त्र, वनस्पती, हवामानशास्त्र, प्राणी, कृषी, खनिज, उद्योग, मानवी वसाहती, सामाजिक प्रथा इत्यादींचे वर्णन केलेले आपल्याला दिसून येते. रामायण आणि महाभारताचा काळ हा एक महत्त्वाचा या पूर्व ऐतिहासिक काळामध्ये आपल्याला सांगता येईल. रामायण आणि महाभारत सर्वसाधारणपणे रामायण महाभारताचा काळ हा 1000 ते इसवी पूर्व 600 असा आहे. या काळामध्ये भारतीयांचे भौगोलिक ज्ञान सखोल असल्याचे दिसून येते. रामायणामध्ये स्कंद 4 यामध्ये अध्याय 40वा व 41वा यामध्ये भौगोलिक वर्णन पाहावयास मिळते. तर भारतामध्ये महाभारतामध्ये खंडांचे नाव भूमिपूर्व असे ठेवलेले आहे. भूमिपूर्व हे खंडाला नाव दिलेले आहे. यावरून त्या काळामध्ये भौगोलिक ज्ञानाचे महत्त्व त्या काळामध्ये लोकांना होते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बौद्ध आणि जैन ग्रंथ यामध्ये सुद्धा भौगोलिक ज्ञानाचा विकास झालेला दिसून येतो. हा जो कालावधी आहे हा इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 200 हा कालावधी या जैन आणि बौद्ध ग्रंथांचा आहे. या ग्रंथांमध्ये बौद्ध ग्रंथामध्ये भूगोलाचे ग्रंथ, त्यामध्ये लोकाख्याने आणि महासागरीय विज्ञानाचे ग्रंथ, समूह ध्यान यांच्या अंतर्गत रचना केलेली दिसून येते. यामधील प्रमुख जो ग्रंथ आहे तो म्हणजे लोकप्रसाप्रती या नावाचा ग्रंथ हा या काळामध्ये लिहिलेला होता. त्यामध्ये भौगोलिक ज्ञान विकसित झालेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर पौराणिक काळ या काळामध्ये इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 300 हा जो कालावधी आहे हा या पौराणिक कालखंडाचा मानला जातो. यामध्ये उत्तर वैदिक काळ हा महत्त्वाचा आहे. प्राचीन पुराणं ही 18 पुराणं आहेत असं आपण म्हणतो. ही 18 पुराणं जी आहेत ती वेदांगाच्या समकक्ष मानलेली आहेत. म्हणजे 4 वेद आणि 18 पुराणं. नवीन पुराण इसवी सन 200 ते इसवी सन 800 या शतकापर्यंत लिहिले गेलेले दिसून येते. त्यानंतर ग्रीक भूगोल विचारवंतांचे महत्त्वाचे योगदान याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. ग्रीक लोकांची भौगोलिक विचारप्रणाली ही विकसित होती. अनेक संकल्पनांचे जनक या ग्रीक लोकांना मानलं जातं. इजिप्शियन, असिरियन, खलाशियन, फिनिशियन व बॅबेलोनियन या संस्कृतीमधून विस्तृत ज्ञान व संकल्पना यांचा स्वीकार केलेला दिसून येतो. ग्रीक पूर्व काळामध्ये भौगोलिक ज्ञान अस्पष्ट होते, ढोबळ होते, तसेच सांगोवांगी माहितीवर आधारित होते. ग्रीक वैज्ञानिक विचारसरणीचा अवलंब त्या काळी केला गेला. त्यामधून तत्त्वज्ञानाची चिंतनाची बैठक ही प्राप्त झाली. ग्रीकांमध्ये अष्टपैलू बुद्धिमत्ता होती. हे सुस्पष्ट त्यांचे जे विचार आहेत ते सुस्पष्ट होते, व्यापक विचार होते, जिज्ञासा होती, चौकस वृत्तीचे हे लोक होते. त्यामुळे त्यांनी अचूक अशी निरीक्षणे करून या ठिकाणी काही भौगोलिक निष्कर्ष
मांडलेले आपल्याला दिसून येतात. ग्रीकांचे भौगोलिक योगदान हे भूगोलामध्ये फार महत्त्वाचे आहे. ग्रीक संस्कृतीने जगामध्ये अनेक तत्त्वज्ञ विचारवंत दिलेले आहेत. या विचारवंतांनी मोलाची कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून या काळाला सुवर्ण युग, गोल्डन एज ऑफ ग्रीस असे संबोधले जाते. म्हणजे हा सुवर्ण काळ होता. ग्रीकांचा काळ हा भूगोलाच्या प्रगतीमध्ये, मानवी भूगोलाच्या विकासामध्ये एक सुवर्ण काळ मानलेला आहे. कारण यामध्ये हे जे लोक आहेत, संशोधक आहेत, भूगोल अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, फिलॉसॉफर आहेत, त्यामध्ये महाकवी होमर, थेल्स, ॲनॅक्झिमेंडर, हेकिटियस, हेरोडोटस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, थिओफ्रेस्टस, इरॅटोस्थेनिस, पॉलिबियस, हिपाक्रॅटस, हिपार्चस, पॉसिडोनियन या सर्व विचारवंतांनी, तत्त्ववेत्यांनी या ठिकाणी भूगोलाचा, मानवी भूगोलाचा या ठिकाणी अभ्यास केलेला दिसून येतो. आणि त्यामुळे या काळाला सुवर्णयुग, गोल्डन एज ऑफ ग्रीस असं म्हटलं जातं. यामध्ये महाकवी होमर याने इलियड आणि ओडिसी हे महाकाव्य लिहिली. या महाकाव्यामध्ये त्याने पृथ्वीचा आकार याविषयी माहिती दिलेली आहे, महासागराविषयी माहिती दिलेली आहे, आकाश, या आकाशाचे अंतर्वक्र स्वरूप त्याने सांगितलेले आहे. त्यानंतर पृथ्वीच्या वरती छत आहे अशी संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे जे आपल्याला आकाश दिसतं हे छत आहे असं त्याने या ठिकाणी होमरने वर्गीकरण दिलेलं आहे. त्यानंतर होमरने या ठिकाणी वाऱ्यांना नावं दिलेली आहेत. त्यामध्ये उत्तरेकडून येणारा वारा त्याला त्याने बोरेस हे नाव दिलं. पूर्वेकडून येणारा वारा हा उबदार होता, त्याला त्याने युरस नाव दिलं. दक्षिणेकडून येणारा वारा हा आर्द्र स्वरूपाचा होता, त्यामुळे त्याला नोट्स हे नाव दिलं. पश्चिमेकडून येणारा वारा हा जोरदार वेगाने वाहणारा होता, त्यामुळे त्याला झॅफिरस हे नाव दिलं. अशा प्रकारे होमरने त्या काळामध्ये वाऱ्याला वेगवेगळी नावं दिली, भौगोलिक वर्णने केली. त्यानंतर पुढचा विचारवंत आहे थेल्स. इसवी सन पूर्व 7वे शतक, या शतकामध्ये थेल्स हा विचारवंत होता. या विचारवंताने आपले तत्त्वज्ञान मांडले. त्याने प्रवास केला, तो प्रवासी होता, प्रवास केला आणि या प्रवासामध्ये त्याने गणिती भूगोलामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आपल्याला दिसून येते. पृथ्वीचे मोजमाप करणारा थेल्स हा पहिला भूगोलतज्ञ होता. हे पृथ्वीचं मोजमाप करण्याचं काम हे त्या काळामध्ये थेल्स याने केलेलं दिसून येतं. थेल्सच्या मते पृथ्वी तबकडीसारखी आहे, ती पाण्यावर तरंगत आहे. विश्वाची उत्पत्ती, नक्षत्र यावर त्याने अभ्यास केला. सूर्यग्रहणाची कल्पना त्याने सर्वप्रथम या ठिकाणी मांडली. त्यानंतर ॲनॅक्सिमेंडर याचा कालखंड इसवी सन पूर्व 7वे शतक आहे. ॲनॅक्सिमेंडर हा थेल्सचा शिष्य होता. नोमोन हे दिशादर्शक उपकरण ॲनॅक्सिमेंडरने सर्वप्रथम तयार केलं. उपकरणांविषयी त्याला पूर्ण ज्ञान होतं. वेगवेगळे उपकरणं त्याने बनवले. खांबाच्या आधारे
पडणारी सावली वरून त्याने सूर्याचे स्थान निश्चित केले. यामध्ये मध्यान्ह ही संकल्पना मांडली. त्यानंतर दिशा निश्चित केल्या. सर्वात प्रथम जगाचा नकाशा तयार करण्याचं काम हे ॲनॅक्सिमेंडर याने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर हॅकॅटियस याला भूगोलाचा जनक संबोधलं जातं. ग्रीक विचारवंतांमध्ये हॅकॅटियसने महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. त्याने पृथ्वीचे वर्णन केले. त्याने एक ग्रंथ लिहिला जिओपेरिडियस. या ग्रंथामध्ये त्याने पृथ्वीचं वर्णन केलं. जगाचे सर्वसाधारण सर्वेक्षण करणारा तज्ज्ञ म्हणून हा विचारवंत ओळखला जातो. मिलेटस शहरामध्ये राहत असल्यामुळे मोठी बाजारपेठ त्यास मिळाली आणि त्यामधून त्याने माहिती गोळा केलेली दिसून येते. त्यानंतर हेरोडोटस हा विचारवंत महत्त्वाचा विचारवंत आहे. इतिहासाचे जनक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. इतिहासाविषयी त्याने माहिती लिहिलेली आहे. समुद्राविषयी ज्ञान, नद्यांविषयी ज्ञान त्याने या काळामध्ये मिळवलेलं आपल्याला दिसून येतं. हेरोडोटसने जगाची विभागणी 3 कालखंडामध्ये केली. युरोप, आफ्रिका, आशिया हे 3 कालखंड त्याने सांगितलेले आहे. आफ्रिका खंडाचे 3 भाग या हेरोडोटसने सांगितलेले आहे. त्यामध्ये भूमध्य सागरी किनारा, अटलास पर्वतापासून नाईलपर्यंतचा भाग, सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील भाग असे 3 भाग त्याने आफ्रिकेचे केलेले दिसतात. त्यानंतर अलेक्झांडर दी ग्रेट याने सुद्धा निरीक्षण केलं. त्यानंतर जगप्रवास केला, वेगवेगळ्या प्रदेशाची माहिती मिळवली आणि त्या आधारे त्याने भूगोलाच्या ज्ञानामध्ये भर टाकलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्लेटो हा विचारवंत पुढे त्याने पृथ्वीच्या गोलाकाराची संकल्पना मांडली. म्हणजे पृथ्वी गोलाकार आहे हे प्लेटोने त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याने हे मत मांडल्यामुळे या ठिकाणी धर्मावर संकट येईल, यामुळे त्याला नंतर पुढे फाशीची शिक्षा देण्यात आली. ॲरिस्टॉटल हा एक विचारवंत महत्त्वाचा होता. त्याने विज्ञानिका हा ग्रंथ लिहिला. विश्व रचनाशास्त्र हा ग्रंथ लिहिला आणि नैसर्गिक तत्त्वज्ञानाचा त्याने या ठिकाणी पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण याचा अभ्यास केला. त्याच्या पडणाऱ्या सावल्या याचा अभ्यास केला. तापमानाचा अभ्यास केला. त्यानंतर पृथ्वीचे हवामान विभाग हे ॲरिस्टॉटलने पाडले. त्यानंतर थिओफ्रेस्टस याने या ठिकाणी वंश आणि मृदेचा अभ्यास केलेला दिसून येतो. वनस्पती, हवामान यासंबंधी निरीक्षण करून त्याने वनस्पती भूगोलाचा पाया रचलेला दिसून येतो. त्यानंतर इरोटोस्थेनीस याचं कार्य तर आपल्याला माहीतच आहे. त्याने जागरूपी हा शब्द शोधला. जागरूपी शब्दची फोड त्याने केली. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन, म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणे म्हणजे जागरूपी भूगोल अशी व्याख्या इरोटोस्थेनीसने केली. त्यामुळे त्याला भूगोलाचा जनक मानलं जातं. सूर्य, चंद्र यांच्या गती या ठिकाणी इरोटोस्थेनीसने अभ्यासल्या. समुद्र याविषयी ज्ञान मिळवलं. त्यानंतर अलेक्झांड्रिया या शहराजवळ त्याने पृथ्वीचा परीघ मोजण्याचं काम केलं आणि त्या काळामध्ये मोजलेला परीघ आणि आजचा परीघ हा जवळपास सारखा आहे. यावरून आपल्याला या इरोटोस्थेनीसच्या अचूक ज्ञानाची कल्पना येते.
त्यानंतर पॉलिबियस याने नदीच्याद्वारे कशा प्रकारे पूर येतात, निक्षेपण म्हणजे गाळाचं संचयन कसं होतं याविषयी अभ्यास केला, त्रिभुज प्रदेशाची संकल्पना मांडली. त्यानंतर हिप्पोक्रॅटस याने अनेक पुस्तकं लिहिली, प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला, वैद्यकीय कार्य करणारा जगातील पहिला हा हिप्पोक्रॅटस होता. त्यानंतर हिपार्चुस याने वेगवेगळे ग्रंथ लिहिले, यामध्ये विषुववृत्ताची संकल्पना त्याने मांडली. बृहदवृत्त हेच विषुववृत्त आहे हे सिद्ध केलं आणि त्याने 2 नकाशे तयार केले. म्हणजे नकाशा प्रक्षेपण वापरून त्याने आर्थिग्राफिक आणि सिटिओग्राफिक हे नकाशे या ठिकाणी तयार केलेले आपल्याला दिसून येतात. आणि यामध्ये शेवटचा जो विचारवंत आहे पोसिडोनियस याने विविध ग्रंथ लिहून भूगोलाच्या ज्ञानामध्ये या ठिकाणी भर घातलेली आपल्याला दिसून येते. पोसिडियस याने उष्ण कटिबंधाच्या जवळच्या समशीतोष्ण विभागाजवळ जास्त तापमान आणि शुष्क वाळवंटी प्रदेश आहे याचा शोध त्याने लावला. रोमन भूगोलकारांनी सुद्धा यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये स्ट्रॅबोने या ठिकाणी भूगोलामध्ये वेगवेगळ्या ज्ञानाची भर टाकलेली दिसून येते. त्यानंतर टॉलेमी आहे, टॉलेमीने इजिप्तचा हा रहिवासी होता, त्याने या ठिकाणी भौगोलिक ज्ञानामध्ये भर घातलेली दिसून येते. टॉलेमीने गणिती भूगोलाची तत्त्वे निश्चित केली आणि द आउट लाईन ऑफ जॉग्राफी हा एक ग्रंथ त्याने लिहिला. अल्मागास्त हा एक ग्रंथ त्याने लिहिला. यामध्ये नक्षत्रांचे उदय, अस्त, ऋतू याविषयी त्याने माहिती या ठिकाणी मिळवलेली आपल्याला दिसून येते. ह्या सर्व विचारवंतांचा या ठिकाणी भूगोलाच्या विकासामध्ये किंवा एकूणच मानवी भूगोलाच्या विकासामध्ये महत्त्वाचा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.